पत्रात लिहिते रमा. ज्या रमाईने मनोजराजे साहेब मनोजराजा झाले, लोकांच्या घरोघरात ती रमाईची कॅसेट पोहोचली आणि माझ्या बापाच्या जिंदगीचं सोनं झालं. अरे बापाच्या तर झालं, परंतु लेकाच्या जिंदगातीने जाण्याचं सुद्धा सोनं झालं. तिच्यामुळे मला मी जे काही आहे तिची पुण्य आहे. म्हणून आदरणीय भदंतांची एक त्यांची फरमाईश पूर्ण करतो. पत्रात लिहिते रमा, माझी चिंता ना करता शिका. मी हा परिवार, अरे मी हा परिवार सांभाळीते. तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा. पत्रात लिहिते रमा, अहो पत्रात लिहिते रमा, माझी चिंता ना करता शिका. साहेब माझी चिंता ना करता शिका. मी हा लेकराना, मी हा परिवार सांभाळीते. तुम्ही साहेब स्वतःला जपा. भगवंताची उपासिका रमाची लेक सुशीलाबाई भीमराव सरकटे बोर्डीकर यांच्याकडून या रमाईच्या गाण्यावरती धम्म रुपयाची 200 रुपये धम्म राशी आम्हाला मिळाली. ऋणी आहे, आभारी आहे. ते पण काय म्हणतात, शुभम भाई 4 लाइन दे रहा हूं, सूरज भाई तो चले गए. कृत्रिमतेच्या विश्वात नसते रमाई. सिद्धार्थ दादा, कृत्रिमतेच्या विश्वात नसते रमाई, ममतेच्या आस्वाद असते रमाई. मनोज राजा बघायचे असेल तर बघमा रमाला, बाबासाहेबांच्या उंची दिसते रमाई. साहेब स्वतःला साहेबांच्या उंची दिसते रमाई. मला माझ्या घरात माझी हमी दिसते, मला माझ्या घरात माझी हमी दिसते. उद्याच्या क्रांती प्रवाची दुमदुमी दिसते. माय रमाईच्या प्रतिमेत मनोज राजा मला ऊर्जा देणारी दीक्षाभूमी दिसते. साहेब उपाशी कधी मी. क्या बात है अमित भाई. अमित भाई हमारे ढोलक मास्टर अमित जी सोमकुवर यांच्याकडून 50 रुपयाची भेट मिळाली. मी ठेवतो, कारण की आर्टिस्ट लोकांकडून पैसे काढणं म्हणजे पोलीस लोकांच्या खिशातून पैसे काढल्यासारखं आहे. धन्यवाद. गाण्याची पहिली माळ सादर करतोय
उपाशी कधी मी शिडी पाती खाईल, पण तुमची राम तुमच्या पाठीशी राहे. राम तुमच्या पाठीशी राहे. तुमची राम तुमच्या जय शरद रगडे झरीकर यांच्याकडून 200 रुपयाची भेट मिळाली. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. उपाशी कधी मी कधी उपाशी कधी मी चिडी पाती खाए. उपाशी कधी मी चिडी पाती खाए. उपाशी कधी मी चिडी पाती खाए. तुमची राम तुमच्या पाठीशी राहे. राम तुमच्या पाठीशी राहे. तुमची राम पाठीशी राहे. पण साहेब करू नका हो परवा, सांभाळीते मी सर्वा. करू नका हो परवा, सांभाळीते मी सर्वा. तुमची रामोही बोलते स्वतः. काय तुम्ही तब्येतीकडे लक्ष द्या. साहेब तुम्ही तब्येतीकडे लक्ष द्या. फळ येईल तुमच्या तपा. तुम्ही तब्येतीकडे लक्ष द्या. फळ येईल तुमच्या तपा. मी हाले कराना मी हा परिवार सांभाळीते. तुम्ही साहेब स्वतःला रमाची लेक शीलाबाई लक्ष्मणराव इंगोले पाटील देवगाव यांच्याकडून सुद्धा या रमाईच्या लेकीकडून 100 रुपयाची भेट मिळाली. धन्यवाद. हा माझे मामा ठाकरे मामा सॉरी तायस्कार मामा यांच्याकडून खूप सारे माझ्यासाठी माझ्या मामांना भरपूर अशी मोठी भेट मिळाली. जोरदार टाळ्या वाजवा. हे 100 नसून लाखासारखे आहे. मी ठेवतोय आणि हे शेअर देतोय. नवीन आहे. काल गरिबीशी माझ्या मुलीचे भांडण झाले. शुभम भाई काल गरिबीशी माझ्या मुलीचे भांडण झाले. जसे गुलाबाशी सदा फुलीचे भांडण झाले. शेवटी मनोज राजा मुलं उपाशी झोपली रे. विजलेल्या विस्तवासी चुलीचे भांडण झाले. विजलेल्या विस्तवासी चुलीचे भांडण झाले.
मैं जो भी रखता हूँ शुभम भाई थोड़ा हटके रखता हूँ, और बस आप जैसे सुनकार लोग हो ना, म्हातारपणात पुत्रही विचारत नाही याचा बोर्ड बनवा आणि बोरीत चौकात लटकवा. म्हातारपणात पुत्रही विचारत नाही, सोबत राहणारे मित्रही विचारत नाही. म्हातारपणात पुत्रही विचारत नाही, अबे सोबत राहणारे मित्र विचारत नाही. मनोज राजा जेव्हा वेळ येते ना, समाजाशिवाय कुत्रही विचारत नाही. गाण्याचं शेवट सादर करतो. शेवटी रमाईच्या हातात पत्र आलं, वाचून अतिशय आनंद झाला. रामू म्हणते, साहेब तुमचं पत्र आम्हाला मिळालं, अतिशय आनंद झाला. म्हणून शेवट, पत्र आले तुमचे, आले आले, पत्र आले तुमचे, लय आनंद झाला. यशवंत आणि तुमच्या रमाला, साहेब आम्हाला तुमची दररोज आठवण येते. पत्र आले तुमचे, लय आनंद झाला. यशवंत आणि तुमच्या रमाला. पण साहेब निसदिन स्मरते मो, दंडवती करते मी. निसदिन स्मरते, दंडवत भरते. निसदिन स्मरते मी, दंडवत भरते मी. निसदिन स्मरते मी, दंडवती करते मी. कोटिया दिनाचे, कोटिया दिनाचे, दिनाचे तातवा तुम्ही. तात म्हणजे बाप. कोटिया दिनाचे, दिनाचे तातवा तुम्ही. या मनोजी राजा परे, मनोजी राजा परी, ह्या मनोजी राजा परी. आनाया नावा रूपा, ह्या मनोजी राजा परी. आनाया नावा रूपा. मी हा परिवार, मी हा लेकरा नसा वाढीते. तुम्ही साहेब स्वतःला, आणि त्यामध्येच आहे शुभम दादा शेवट.